टीव्ही बघायला अभ्यास करत असतो. मग काय करू, तुमच्यासारखा भटकत जातो आणि भटकत असतो असं वाटत. ज्याला भटकणं म्हणतोस ना त्याला आम्ही स्वतःला वेळ दिला असं म्हणतो. आणि ते नुसतं हेच करत नाही, तासांचाच अभ्यास करू. काय करणार, जगण्याचा आनंदही घेऊ देत नाही. एकदा का शिक्षण संपलं की पुढे आयुष्य आहेच की, त्याचा आनंद नाही. 5-10 वर्षानंतर तू आजचा दिवस जगू शकतोस का? आज आम्ही सगळे मित्र होतो, यापुढे सगळेच व्यस्त असतील, कदाचित भेटतील, पण तो दिवस वेगळा असेल. आज काय सांगितलं, अगदी मोठे माणूस बोलतोय. मला माझे बाबा नेहमी सांगतात, आजचा दिवस आजच जगून घे, तो उद्या परत येणार नाही. आजच्या दिवसात एका गोष्ट वेळ घेऊ नये, हे सुद्धा महत्वाचं. तर कधी महत्वाचं असतं तसं सांगायला बाबांना बाबांची आठवण आली आपण ते असते ना, तर काय करावं आणि काय करू नये हे त्यांनी मला सांगितलं. माझी तर मला कळायच्या आधी काळाची पडझड गेली, पण तिच्या रूपात आम्हाला ताई मिळाली. खूप कधीतरी ती आवश्यक तिचं स्वप्न मी खूप मोठा हो म्हणून मी तासन तास अभ्यास करतो. इच्छा मानली होती तुमच्यासोबत येण्याची, पण तो वेळ मी ताईला हजार लाख मिळेल ते काम करत होतो. कधी सकाळी उठून पेपर टाकत होतो, कधी सकाळी पुढे अरे हे ते केव्हा चालू केलं सांगायच नाही. पण ताईला सांगून बसा, तिला नाही यावं लागलं. सॉरी यार, आम्ही जगण्याचा आनंद घेतो आणि तुला आनंद जगावा लागला. जाऊ दे ना, आपण अभ्यास करूया का? ठीक आहे सर. बायकोन बिनच राहिले ध्यान दिलं नाही. तुम्हाला काय, तुम्हाला संगीला गावाला जायचं ना तेव्हा घेऊन ना पार्किंगची जागावर. हा तो पण अभ्यास करा, येता अभ्यास यायला तुमचा. आता प्राध्यापक आले, आपला क्लास घ्यायला. मी कसा प्राध्यापक, पण माझ्याने नाही जपायचा. आपण आमच्या गावाला भावनेत भोग असतो, पण त्यात राजा झाला होता राजिया आणि भिकी असल्या होती. मेल्यावर काय अवतार आला कोणा ठाऊ. आणि किल्ल्यावरती वसाडा शिपाईला पण चाकण झोडली आणि मला जो आला राग, शिपाईच्या हाताचा भाला घेतला मी याला कसा लागतो तू मला. मग पुढे काय झालं? नाही अलो बाबा कसा बसा यांनी त्यांनी समजून तयार झाला. आता तो काय सापायला घातला ना, शिपाईला भाला घेऊ दे. बायका पण पुढेच बसलेल्या का नाही, आणि मोठं बघत होते आणि मुस्लिम सारख्या लिहित मग येतच होती. कुणाची बायको कुणावर डोळा करते याचा काय शिकून लागत तुम्ही. अहो तो राक्षसाने संपवला. व राक्षसाला काबू घेऊन जो आम्हाला कुठल्यासारखा जोड सोडायला लागला. वसाडा थांबायचं काम दे ना. आम्ही आपलं विचार करता आज नव्हता का आतमध्ये गेल्या तेव्हा कळला माती राक्षस सॉंग घेऊन आमच्या डायरेक्टर जोडीत होता. पुढं आहे मग सकाळी विहिरीवर बायकांची ही चर्चा कसली काही विचारतो. आपल्या सावकाश राजूताने पिकेचं काम चांगलं झालं हो. बघा दिवशी दारू घेतली होती ती कामाला आली ती सांगून तुम्ही पण घ्या. बघा इंग्लिश कसं पटकन बघा. मग उगाच नाही आम्हाला डायरेक्ट तुम्ही सोडला. त्या दिवशी
आम्ही दोघं दारू पिऊन करा उभं राहायची ताकद नाही. अरे कसला शिर राहतो लक्षात आमच्या थोडी तो त्याला समजत नव्हता आणि मीच त्याला मारित होतो. मला काय समजत नव्हता. दारू नाट्यामध्ये काम आली जाते. अरे जेव्हा डायरेक्ट मी मारून मारून सुचवला तेव्हा समजला आम्ही भागवत काम करत होतो. ते पण कधी सकाळी उठणार तेव्हा बायको माझी लय कोणाची आहे हो. मला बघायला लागली या भांडवलात काम करायचं ना. मी तिला म्हटलं वसाडे आता काम पण द्यायला हवं. आता मला सांगा ही दारू केवढ्याला पडली होती. तेव्हापासून वसाडा काम देत नाही पण आम्हाला भाग पण उभा करत नाही. आता असता खाली बसून आता एक काम म्हणून दारू विक्रांत म्हणतात मला. मला डोक्यात ठेवायचं मनात नाही. तुला माझ्याशी नीट बोलायचं नीट बोलायचं. कशाला बोलतो माझ्याशी कशाला आलाय. मी नरेंद्र काय बोलव त्याला तेव्हाच माणसात नाही मी सगळ्या मित्रांना ओळखतं का नाही. सगळं भावने जरी दिसायला पण आपले ना पण खूप गमतीशीर आहे. हो लय गमतीशीर आहे का नाही. कधी आमच्या गावाला आलो ना की राहणार चला मग बघा किती गमत करतात. त्यामध्ये रानात जाऊन झाडाखाली बसून गाणं म्हणून आवडतं. तिथं ऐकायला कोण असतं ना किती पण ओढा ऐकायला गमत. हो खरंच गमत आहे रे. माझा मित्र घरी आला. नमस्कार. अच्छा मग विकत जाऊ. बोलायचं असेल तर महत्वाचंच बोलायचं आहे. मग गेले बघा विनताईला सांग माझ्या बायको ध्यान दिला नाही ती ठेवली किचन मध्ये. तुला काय बॅटमॅनला माहिती पडलं मला सांगता. हॅलो हा आहे मध्ये बस यायला निघाला ना. नाही आत्ताच आलो 10 मिनिटं. आता निघाला नाही ना मला लेट झालं. ब्लॉक चालू बोला पण तुम्ही. आपला लक्षात ठेवा का लोक मराठी ना तुम्ही. खूप विचित्र सांगायला आवडतं तुला. तू यायला भाग पाहिजेस मला. नाही यायचं नाही ते. मग तू येशील का. नाही मी सुद्धा येणार नाही. यावं लागेल. हे बघलं रे आपण चांगले मित्र आहोत. मित्र बनूनच राहूयात. स्वतःच्या फायद्याला मैत्रीचं नाव देतोस तू विकी. अरे प्रत्येक ठिकाणी फक्त आमचा वापरच करून घेतलास. अरे त्याचा मोबदला देता मी तुला. किती द्यायचा हे तुलाही चांगला माहितीये. अरे आमच्या जीवावर तुला धंदा होता. आम्हाला दाखवत होतास आणि मजात उभार होतास. अरे तुला नोकर म्हणून मी कधीच वागवलं नाही. तरी एक मित्र म्हणून बस. मित्रासारखा राहिला असतास ना तर जीवाला जीव पण दिला असता. पण तू त्या लायकीचा नाहीस. आता तर माझी लाईफ पण काढायला लागली रे. लग्न केलंच आणि पूर्ण बदललाच रे. बदललो नाही. युटर्न घेतलाय पण पुढे
पुढे धोका आहे. तुझ्या मार्गात फार मोठा गतिरोधक आहे. या विकीच्या रूपात गतिरोधक गती कमी करेल पण रोखू शकत नाही. आणि माझा वेग तुलाही चांगला माहिती आहे. वेगाला वेळी सवय नाहीतर मी पुढे आहेच तुला आवरायला आणि संपवायला. शेवटी असंच नाही आपल्या औकातीवर तुझी काय रे औकात? बहिणीच्या जीवावर जगणारा तू विक्रांत म्हणतात मला. विक्रांत उर्फ विकी. साधा माझी नाती काढतो. माझी नाती काढतो. अरे आतापर्यंत बहिणीने पोचलं. लग्न बहिणीने लावून दिलं. घर काकाचं. ही आहे तुझी लायकी. तुझी मेहरबानी होती ती. मित्र म्हणून घेत होतास पण मित्राला कधी मोठं होऊच दिलं नाहीस. आता तुला ओळखण्यात आमची चूक झाली. अरे माझ्या आयुष्यात अर्जुन सहदेव सारखे जीवलग मित्रही होते रे. पण मी कर्ण होऊन तुझ्यासारख्या दुर्योधनाला साथ दिली. यापुढे साथ दे. आयडियात राहशील ते मी तुला सांगतो. दूर राहायचा माझ्यापासून नाहीतर तोट्याच असेल. आणि समजलं असेलच तुला. समजने वाले को इशारा काफी. डायलॉग मारतोय. करण्याचा उत्तर. माझ्याशी पंगा घेऊन तू स्वतःलाच नाही तर तुझ्या कुटुंबालाही अडचणीत टाकलायस. माझं कुटुंब माझी जबाबदारी आहे तेव्हा तसा प्रयत्न करण्याचा मौका तर मिळणार नाहीच. पण साधा विचार सुद्धा मला नकोस. दुर्योधनाची उपमा दिसणार तुम्हाला. अरे त्याच दुर्योधनाने भर सभेत पांचालीसह पांडवांची काय व्यवस्था केली हा इतिहास माहिती आहे ना. त्याच पांडवांच्या मागे एक मास्टरमाइंड कृष्ण होता हे तुला माहिती आहे का. पाचाचा एकालाही धक्का लागला नाही आणि 100चा एकही राहिला नाही हा सुद्धा इतिहास आहे. तेव्हा आपल्या अवकाशात खायचं आणि इथून चालू पडायचं. दूर राहायचं माझ्यापासून ऐकण्यापासून. नाहीतर जे हात तुझ्या शब्दांखातर दुसऱ्यांना दुखायचे ना तेच हात तुझ्या गळ्या डोक्याला मागे पुढे पाडणार नाही. निश्चित केली डेडलाईन निश्चित केली तुझ्या बरबादीची. तुला असा मारणार नाही साड्या तडबडून मारणार. तरीची भीक मागशील तू माझ्याकडे. निघ आता नाहीतर ही स्वप्न पाहायला पण होणार नाही. ही स्वप्न नाही टार्गेट आहेस तू माझा. फक्त वाट पहा. गुड. कशा लोकांच्या नादा लागतो. आतापर्यंत याच्या होता आता ते घरात यायला लागले. मी नको बोलू त्याला. अरे कारण तर तूच आहेत ना. अरे पण तू काय घेऊन येते ऐकलंच का. भुंकणारा पुत्र आहे तो. तरी सावधान त्याच्यापासून. कारण तो आता इथं नाही. जा तू तुझ्या अभ्यासात लक्ष दे. नको काय करू. अरे पण दादा मी बोलते ना. काय झालंय. हा मला ससा का बोलून गेला. अगं मित्र आहे तो. थोडं वाद झालाय आमच्यात. मित्र जीवाला जीव देतात रे. एकमेकांच्या जीवावर उठत नाही. सोड नाही याला. नको पाहिजे करू. अरे कसं पाहिजे नको करू. काळजी तर वाटणारच ना तुझी आणि या घराची. नको पाहिजे. काही करणार नाही तो. अरे मी तुझ्या पुढे हात जोडते. यांच्यापासून दूर राहा रे. आता तेच तर करतोय मी. पण हे सारे दूर राहूच देत नाही. यांच्या फायद्यासाठी फक्त आम्ही कामं करायची. आम्ही आमचा विचार करायचाच नाही का. माणसं वगैरे नाही आपल्याकडे. त्याची पश्चाताप करायची वेळ. मी पश्चाताप करणार नाही तर त्याला धडा शिकवीन. तेव्हा त्याला कळेल एखाद्याच्या असहाय्यतेचा कसा फायदा घ्यायचा तो. तू असं काही करणार नाहीये बरे. प्लीज शांत राहा. आता हा मला शांत राहू दे असं वाटतंय का तुला. अरे अशा लोकांना कधी अरे मग जाऊ दे ना. पुरा पडेल त्याला. तू फक्त तुझा विचार करतोय. आमचा विचारच करत नाहीये.
घरी तुझ्या रागाला सजावून ठेव रे. मला खूप भीती वाटते. ठीक आहे, नको विचारतोस. मी घेईन सगळं समजून. तुम्हीच तर माझे सर्वस्व आहात. तुमच्यासाठी मी माझ्या विचाराची तडजोड करेन. अपघात असा वेळ मला सांगून यावं तर तू माझा फोन रिसीव्ह कर. तुझ्या ऑफिसला गेलो तर तिथे कळलं की तू एक हप्ता ऑफिसलाच गेली नाही. त्यामुळे ऑफिस मधून डायरेक्ट इकडे झालं. काय की बोलता येईल तुझ्याशी? बोलत का नाही? घरी कोणीच नाही का? सिनेमा पाहायला गेले मीच पाठवलं. त्याचं लग्न झाल्यापासून ते कुठेच गेले नव्हते. त्यालाही घेऊन गेले. तू का गेली नाही? सहज. ऑफिसला पण करतात नाहीस का? हो सहज. मग मला पण वाटते तू लग्नाशिवाय वेगळं काही बोलत नाही म्हणून. अर्थ एकच होतो. तू करून घेतोस. तुला मी किती वेळा सांगितलं मला तुझ्याशी लग्न करायला जमणार नाही. निदान अजून काही वर्ष झाली. पण तुलाच लग्नाची घाई आहे त्याला मी तरी काय करू? काही मला नाही ग. माझी आई कित्येक दिवस आजारी आहे. तिला माझं लग्न झालेलं पाहायचं आहे. तिची इच्छा पूर्ण झाली तर मी स्वतःला कधीच माफ करणार नाही. एखादी चांगली मुलगी पाहून लग्न कर. आईची इच्छाही पूर्ण होईल आणि तुझं लग्न. अगं पण आपलं प्रेम आहे एक दुसऱ्यावर. मग मी का पाहायची दुसरी मुलगी आणि का करायचं तिच्याशी लग्न? कारण आपलं नाही होणार म्हणून. अगं तेच ऐकायचं आहे मला. आपलं का होणार नाही लग्न? तुला कारण मी याआधी सांगितलं. मी माझ्या कर्तव्यांचा भार लावला. एकाचं लग्न झालं असलं तरी दुसऱ्याचं शिक्षणाचं बाकी. त्यांच्यासाठी घर मिळेल. असं किती दिवस आम्ही भाड्याच्या घरात राहायचं? लग्न करून तू तिचे कर्तव्य पार पाड ना. लग्न करून आले तर त्या कर्तव्यात अजून घर पडणार नाही का? तुला तिथे काहीच कमी पडून देणार नाही. त्याची मी तुला खात्री देतो. तुझी सगळी कर्तव्य मी पार पाडीन. मी कायम असेल तुझ्या बरोबर. पण माझ्या आईसाठी लग्न करूया आपण. म्हणूनच सांगते तू तुझं कर्तव्य कर आणि मला माझं कर्तव्य करू दे. आपली कर्तव्य नाही करू. दोन्ही गोष्टी होणार असतील तर तुला का नको आहे? तू त्या दोन्ही गोष्टी एका चौकटीत
जे मला शक्य नाही. अगं पण तुला का शक्य नाही? कारण माझ्या आयुष्यात कोणी दुसरं आलं आणि मला त्याच्याशी लग्न करायचं, तुझ्याशी नाही. कळलं तुला? तू खोटं बोलतेस ना मीना? सांग, तू खोटं बोलतेस ना? मी खरं सांगते. मला खरं वाटत नाही मीना. काय झालंय सांग, का अशी वागतेस माझ्याशी? प्लीज या लक्षात. तुला सांगून कळत नाहीये का? आता तो आहे माझ्या आयुष्यात. अगं मग आपलं प्रेम खोटं होतं का? आपलं प्रेम खरं होतं, तू खरा होता, पण एका पॉइंट पर्यंत ठेव ना. अरे किती गोंधळ करतोय त्या प्रेमाला. मी निर्णय घेतलाय, तू पण घे आणि संपला आता हा टॉपिक. एवढं सोपं असतं का रे मीना? अवघडही काय नसतं, फक्त योग्य वेळी निर्णय घेता आले पाहिजे. अगं आयुष्यभराच्या नात्याला एका टॉपिकचा दर्जा देत आहेस. ज्या नात्यात मला राहायचंच नाहीये तर त्याला जबाब तरी का बसायचं रे मी? किती सहज बोलते आहेस तू. तुला मी जमेल, फक्त प्रॅक्टिकल. बघ अक्षय, खूप उशीर झालाय, तू निघते का? रात्रीची वेळ आहे आणि आपण दोघंच घरी आहोत. सोसायटी काय विचार करेल याची मला चिंता आहे. सो प्लीज. काही दिवसापासून ती विचित्र वाटते. तिच्या स्वभावात कमालीचा बदल झाला. ऑफिस मधून पण उशीर आहे. विचारलं तर उलट मिळून सगळ्यांचं अपमान करते. या अतिशमनताही नव्हती. मी पेशंट बोलले त्याच्याशी, तू नको काळजी कर. उद्या घरी येऊन जर ताकीदने तुला बोलवलंय का? मात्र सारखी तुझी आठवण काढत असते. दादा आणि ताईचा तिरस्कार करून मला माया लागत असेल तर मला ते पटायला हवंय. होईल बदल. आता दादामध्ये नाही का परिवर्तन झाले? हो, पण त्याची मित्र त्याची पाठ पडत तयार नाही. घरी येऊन धमकी देत आहे. ते माझ्या कानावर आलं होतं. त्या विक्रांतला पण जाऊन समजलेलं आहे आणि नरेंद्रला पण याकडे दुर्लक्ष करायचं सांगितलंय. पण आमच्यावर तुमचा लक्ष नाही होत. अरे राजू, ये कसं आहे? त्यांना माझा काय घेऊन बसलो. मी एकदम मजेत आहे. हेच सांग ना. तुला काय अभ्यास नाही आहे? मध्ये तू घालत असतो. याचं फक्त ऐकून नाही. अरे बाबा नको ऐकू आमचं. आमचं ऐकून तुझं काय भला होणार नाही. जा बाबा तू अभ्यास कर जा. मोठा मिनिस्टर होणार आहे ना. आणि काही दिवसात भेटेल बोलतो आम्ही जरा. बरं बोला तुम्ही. काय म्हणते राजू? काय नाही बायको तुम्हाला आम्ही जाणार. काय दिले तरी काय? काका सोडून बघितलं ना. आता कोणी तुला ठीक आहे. माझी गाय आहे. मग खाते काय? गंमत केली मी. आता तुम्ही जेवढा गमतीशीर आहे म्हणून म्हटलं आपण पण करून बघूया एक छोटीशी गंमत. मला आवाज
काय झालं? याचं काय नाही झालं. अरे म्हणजे त्याने गमत काय केली ते सांगणार होतात ना. मला सांगितले ना तिथे गमत केलं बोल दुसरं काय नाही. तुझ्याशी असं बोलत बसलो ना तर मला वेळ आहे. बरं सर निघतो मी. अहो ध्यान येता माझे चांगलं मी पण येतं तुमच्या बरोबर. बरं सर. सर्वेश ये सर्वेश. अनुभाई हे निघाला पाहिजे भेटून जातं ना. आणि ती उशिरा येते ना ते भेटतो मी तिला. आता तुझं काय मागणं तुझं काय जेवण मागलं आहे. कापून आला का ते? चले. आमच्या घरात कोण? नरेंद्रला भेटायला आलोय. तो तुला भेटणार नाही. पण एक चालता हो. नाही गेलं तर काय करणार? अरे धक्के मारून घराबाहेर काढाय. मनात आणलं ना तर दारोदारी भीक मागायला लावेल. अरे भीक मागायला किती वेळ लागलाय? मुराद! सर्वेश, तू आज जा. पण ताई तुला आज जा सांगितलं ना. काय टायमिंग आहे तुझा? आता काय आलायस तू? आत्ता काय आणि पुढे काय एकच राहणार. एक दिवस तुम्हाला रस्त्यावर आणणार. धमात राहू नकोस. वेळ बदलायला वेळ लागणार नाही. ती वेळ मी माझ्यावर कधीच येऊ देणार नाही. तुला उद्ध्वस्त करायचं स्वप्न पाहिलंय मी. भर रस्त्यात खुबाडात मारलंस का माझ्या? तुझ्या भावाने माझ्या गळ्याला हात घातला. यावर चर्चा झाली आहे. पण संपली नाही. ती आता मी संपवणार आहे. ज्या ज्या वेळी मिनल आणि तिचा परिवार असेल त्या वेळी अक्षय त्यांच्यावर असेल हे विसरू नकोस. तिने तुला तिच्या आयुष्यातील कायमचा बाजूला केलंय हे तू विसरत नाहीस का? याचा विचार तू नको करू. फक्त तुला एवढंच सांगेन, सावध राहा माझ्यापासून. चला तुझी अजून एक गोपाळी 4 लागणार. 5वा. दिवसात साध्या तुला तुझ्या घरात येऊन ठोकायला कमी करणार नाही. ये समजावं सांग याला. काही गरज नाही तुम्ही मला समजवायची. तू निघता हो. निघतो मी. लवकरच तुला तुझ्या अवकात दाखवतो मी. तू का आमच्या वादात पडतोस? कारण मला तुझी आणि या घराची काळजी आहे. आमची काळजी करण्याची काही गरज नाही. सगळं तू नको ठरवू. तुला हवा तर तुझ्या मर्जीने निर्णय घेतला. मग मी काय करावं ते तू ठरव नाही तर. तुला कुणासाठी काय करायचं ते कर. पण प्लीज आमच्यासाठी काही करू नकोस. अहंकाराचं पुरुष खूप कमजोर असतं मिळाल. ते स्वतःला गाडून घेतं. अहंकार नाही आहे अक्षय. आत्मसन्मान आहे माझा. आणि राहिला प्रश्न माझ्या रक्षणाचा, तर माझं रक्षण करणारी माझी माणसं आहेत माझ्या आयुष्यात. तू तुझी लाईफ आनंदाने जग. मी तुझी काळजी घेऊ शकतो कारण तुला मी माझ्या आयुष्यातून बाजूला केले नाही तर तू मला बाजूला केलाय. तेव्हा मला काही सांगण्याचा किंवा माझी काळजी करण्याचा हक्क तू गमावला आहेस. जे काही असेल आणि काय होते तुला? हे नाही. कदाचित डिफिलो झाला असता.
यासाठीच आपल्याला बाहेर पाठवायचा प्लॅन करत होती. त्या दिवशी पाहिलंच ना, आपण बाहेर पाठवली दोघंच घरी होती. केवढा मोठा धोका. सर्वेश, तू काही बोलणार नाहीस. बोलणं हे सगळ्यात गोष्ट आहे. तू माझी ताई आहे. तू असं काही करू शकत. बोलणं हे सगळ्यात गोष्ट आहे. नाही, मला माफ कर. पण मी जे बोलते ते मला दिवस आणि म्हणून काय माफ करू का? माफ करायचा माझ्या बंधूचा दूर करा, नाहीतर माफ करेल. माफ करेल. Sorry,